15 ऑगस्ट 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व क्रांतिकारी वीरांना कोटी कोटी प्रणाम करून स्वरचित गीत सादर करतो। स्वातंत्र्यासाठी फासावर, स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी फासावर गेले वीर, स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी फासावर गेले वीर। जेव्हा स्वातंत्र्य मिळालं सारं, जेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं। हे स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळालेलं नाहीये। स्वतंत्रता स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी फासावर गेले वीर, स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी फासावर गेले वीर। तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं। या ब्रिटिश सरकारचा जो कायदा होता, या कायद्याला विरोध करण्यासाठी भरपूर भारतीय जलियनबाग या ठिकाणी जमले होते आणि काही पूर्व सूचना न देता त्या ठिकाणी गोळीबार झाला आणि हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी मृत्युमुखी भारतीय पडलेले। म्हणून जलियनबाग हत्याकांड झाले रक्ताचे सडे, जलियनबाग हत्याकांड झाले रक्ताचे सडे। प्रसंग पाहता अंगावरी होती रोंगटे खडे, प्रसंग पाहता अंगावरती होती रोंगटे खडे। मृत्युमुखी पडलेल्याचे काय झालं? मृत्युमुखी पडलेल्याचे झाले थरावर थर, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं। स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी फासावर गेले वीर, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं। अनेक या ठिकाणी या देशासाठी बलिदान गेलेले सुपुत्र, त्यामध्ये नेमके मी 2-3 घेतो आणि या ठिकाणी तुम्हाला सादर करतो। भगतसिंग राजगुरु सुखदेवला ज्वलर विचारी, भगतसिंग राजगुरु सुखदेव यांना सांगितलं शेवटच्या क्षणी जेलमध्ये असताना जेलरनं विचारलं की तुमची अंतिम इच्छा काय आहे? त्यावेळेस भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांनी सांगितले की आम्हाला व्यायामासाठी साहित्य आणून द्या। त्यावेळेस जेलरनं विचारलं तुमचा आता जीव जाणार आहे आणि तुम्ही व्यायाम म्हणून काय करणार आहात, व्यायाम करून काय करणार आहात? त्यावेळेस भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांनी उत्तर दिलं की ज्याप्रमाणे फुल हे फुल असतं आणि फुल फुललेलं देवी देवताला वाहतात, त्याचप्रमाणे आम्ही तंदुरुस्त राहून कसल्याही प्रकारचे न कोमजता हा देह फुललेल्या फुलासारखा या मातृभूमीसाठी अर्पण करू आम्ही, म्हणून आम्हाला व्यायामाचं साहित्य आणून द्या। भगतसिंग राजगुरु सुखदेवला जेलर विचारी, अंतिम इच्छा काय आहे सांगावी ती खरी, अंतिम इच्छा काय आहे सांगावी ती खरी। व्यायामाचे सामान आणून द्या आम्हाला लवकर, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं खरं, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं। स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी फासावर गेले वीर, स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्राणाची आहुती देऊन प्राणाची बाजी लावून स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी फासावर गेले वीर, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं। घरोघरी तिरंगा आनंदाने डोले, आज आपण मोठ्या उत्साहानं हा तिरंगा झेंडा भारतामध्ये
लहरत असलेला बघून घरोघरी तिरंगा, परंतु यासाठी किती जीवाचे बलिदान दिले. घरोघरी तिरंगा आनंदाने डोले, शहीदाच्या आठवणीने डोळे हे ओले. घरोघरी तिरंगा आनंदाने डोले, शहीदाच्या आठवणीने डोळे हे ओले. मुग्धल गातो गीत हे ध्यानात, मुग्धल गातो गीत हे ध्यानात घ्या सार. तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं, तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी फासावर गेले वीर, स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी, स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी फासावर गेले वीर. तेव्हा स्वातंत्र्य मिळालं बरं.